नमस्कार मंडळी, मी शर्मिला शिरसाट आज तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे. तर ही भाजी आहे टाकळ्याची. ही अतिशय पौष्टिक असते. ही रानात अगदी बिन खताशिवाय उगवली जाते. तर ही आमच्या होमस्टेच्या इथे आहे. हे बघा, हा आमचा होमस्टे आहे आणि ही आमच्या होमस्टेच्या इथे उगवलेली रानभाजी आहे. तर हे बघा, हे अतिशय ह्या ज्या रानभाज्या असतात ना, त्या अतिशय पौष्टिक असतात. कारण त्या नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात. त्यांना कोणत्याही खताचा वगैरे वापर केलेला नसतो. त्याच्यामुळे त्या अतिशय पौष्टिक असतात. तर ही भाजी आता कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते. तर ही आता तुर्तास तरी मी आमच्या ह्या शेतातनं, म्हणजे आमच्या इथल्या होमस्टेच्या इथून मी काढून घेते. ती घरी गेल्यावर व्यवस्थित धुवून स्वच्छ करून ती मी यूज करणार आहे, तिची भाजी बनवणार आहे. तर अशा प्रकारे ही, म्हणजे अगदी रस्त्याच्या कडेला सुद्धा तुम्हाला ती मिळते. तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून बघा. अतिशय पौष्टिक असते. एकदा तरी ही खावी. तर ही बघा, ही भाजी खाली पण उगवलेली आहे, पण मी काही खाली जाणार नाही आहे. कारण त्याच्या साईडला ते भोपळ्याचा वेल सुद्धा आहे आणि ह्या भोपळ्याच्या वेलाला हे बघा, हे लवकरच याला भोपळे सुद्धा येणार आहेत. तर आता मला पाहिजे एवढी ही भाजी मी काढली आहे. तर हा आमचा होमस्टे आहे. तर ह्याची अजून काही कामं बाकी असल्यामुळे हा मी बंद ठेवला आहे, पण लवकरच हा ग्राहकांसाठी खुला केला जाईल. तर ही टाकळ्याची भाजी मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतली आहे. हे बघा, तिला लागणारा हा लसूण घेतला, खोबरं घेतलं आहे, वली मिरची, कांदा, मीठ आणि तेल. याच्या व्यतिरिक्त जास्त काही साहित्य लागत नाही. ही भाजी अगदी मुबलक प्रमाणात सध्या पावसाळ्यात उपलब्ध होते. तर ही भाजी मी आता एकदम बारीक कापून घेते. तर आता मी इथे कढई घेतली आहे. तर कढईमध्ये मी हे तेल घालून घेते. तर तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये हा मी लसूण टाकते. त्याच्यावरतीच हा कांदा टाकते. ओल्या मिरच्या टाकते. कांदा शिजण्यासाठी मी हे थोडंसं मीठ टाकते. तर 1-2 मिनिट झाली की हा कांदा थोडा सॉफ्ट झाला आहे. कांदा जास्त शिजू नाही द्यायचा. तर आता मी त्यामध्ये ही बारीक चिरलेली टाकळ्याची भाजी घालून घेते. अशी बारीक चिरून घ्यायची. व्यवस्थित परतून घेते. तरी ही भाजी मी व्यवस्थित परतून घेतली आहे. तर मी ह्या भाजीवर हे
ताटामध्ये पाणी ठेवून शिजवणार आहे, कारण जेणेकरून ती खालती लागणार नाही, कारण त्याच्यामध्ये मी काही पाणी वगैरे घालणार नाही आहे. तर आता आपण भाजी चेक करायची, ती शिजली की नाही ती बघायची. तर ही भाजी आता चांगली शिजलेली आहे. वरती पाणी ठेवल्यामुळे ती खालती कढईला लागली वगैरे नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मगाशी मीठ टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालून घेते. तर ही भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरेल तेल घालून घेते. खोबरेल तेलाने काय होतं, रानभाज्यांना एक चांगली टेस्ट येते. तर अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे.